स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मे महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचे निर्देश राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला दिलेले होते आणि त्यानुसार 4 महिन्यांच्या आत निवडणुका जाहीर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिलेले होते आणि आता याच प्रकरणी 16 सप्टेंबरला पुन्हा सुप्रीममध्ये सुनावणी होणार आहे। सिद्धार्थ शिंदे आहेत माझ्यासोबत। सिद्धार्थ सर, 4 महिने कोर्टाने वेळ दिलेला होता, पण 4 महिन्याच्या नंतरच लगेचच तातडीने कोर्टाने 16 तारखेची सुनावणी ठेवलेली। बघा, मेच्या पहिल्या आठवड्यात जस्टिस सूर्यकांत यांनी निर्देश दिले होते राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला की तुम्ही 1 महिन्याच्या आत म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात अधिसूचना काढा आणि सप्टेंबरच्या आत इलेक्शन घ्या। त्यामुळे आता त्या 16 सप्टेंबरला तारीख आहे। सांगितलं गेलं होतं मे मध्ये की जून मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची अधिसूचना काढा आणि सप्टेंबरच्या आत निवडणुका घ्या, पण आतापर्यंत प्रोसेस चालू आहे। त्यामुळे 16 सप्टेंबरला हे मॅटर लिस्टेड आहे। 13 सप्टेंबरला आपल्याला कन्फर्म कळेल की फायनल लिस्टमध्ये आहे का नाही आणि त्या दिवशी परत जाब विचारला जाईल राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत तुम्ही आत्तापर्यंत काय केलेलं आहे। कारण सुप्रीम कोर्टाने स्पष्ट मे मध्ये सांगितलं होतं की जूनपर्यंत अधिसूचना काढा आणि सप्टेंबरच्या आत सगळ्या निवडणुका घ्या, म्हणजे कंप्लीट करा। पण आत्तापर्यंत प्रोसेस सगळीकडे चालू आहे, एकही निवडणूक घेतली गेलेली नाही स्थानिक स्वराज्य संस्थेची। तर साहजिकच आहे की 16 सप्टेंबरला जेव्हा सुनावणी होईल तेव्हा सुप्रीम कोर्ट राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला नक्की विचारेल की ह्याबाबत तुम्ही आतापर्यंत काय केलेलं आहे आणि निवडणुका आतापर्यंत का झालेल्या नाही। 1 महिना म्हणजे 4 आठवड्याच्या आत प्रक्रिया सुरू करा असं सुप्रीम कोर्ट त्यावेळी म्हटलेलं होतं, पण सरकारकडनं म्हणा किंवा निवडणूक आयोगाकडनं अजूनही ती प्रक्रिया सुरू झालेली नाहीये। काही ठिकाणी प्रभाग रचना जाहीर झालेल्या आहेत, अजून होत आहेत, पण तोही कालावधी पाळला नाही राज्य सरकारनं असं म्हणायचं। बघा, पाळण्याने आता त्यांचे काही कारणं असतील राज्य सरकारचे, ते 16 सप्टेंबरला कोर्टात सांगतीलच, पण कोर्टाने स्पष्ट सांगितलं होतं की जूनमध्ये प्रोसेस सुरू करा, अधिसूचना काढा आणि सप्टेंबरच्या आत निवडणुका घ्या। पण आत्तापर्यंत तसं झालेलं नाहीये। तर राज्य सरकार जे त्यांचे कारणं असतील ते 16 सप्टेंबरला कोर्टाला सांगेल आणि कोर्ट मग परत काहीतरी निर्देश देऊ शकतं की तुम्ही कधीपर्यंत ह्या सगळ्या निवडणुका घेणार आहेत। हे आपल्याला 16 सप्टेंबरला कोर्टाकडून स्पष्टता मिळेल, राज्य सरकारला सांगण्यात येईल की तुम्ही कधीपर्यंत ह्या निवडणुका घ्यायला पाहिजे। कारण कोर्टाने स्पष्ट केलं होतं लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या आणि 27% ओबीसी आरक्षणासहित घ्या। त्यामुळे आता कोर्ट 16 तारखेला काय कळेल हे आपल्याला एक 8-10 दिवसात समजेलच। सिद्धार्थ सर, मला प्रश्न याच्यासाठी वेगळा विचारायचा आहे। कोर्टानं 1 महिना 4 आठवडे आणि 4 महिने हे स्पष्ट केलं होतं त्यावेळी। आता कोर्टाचा जर तो निर्णय किंवा कोर्टाचा निर्णय जर राज्य सरकारकडनं किंवा आयोगाकडनं पाळला गेला नसेल तर त्याच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो। बघा, अवमानना वगैरे होऊ शकतं, पण अजून तसं कोणी काय पेटिशन दाखल केलेली नाहीये। 16 राज्य सरकार समोर पण काहीतरी कारणं असतील, पावसाळा असेल, दुसऱ्या काही गोष्टी असेल, वॉर्ड रचना असेल, ड्रॉ असेल, तर राज्य सरकार 16 तारखेला सांगेल कोर्टाला की आम्ही हे केलेलं आहे, हे उरलेलं आहे, आम्ही ह्या तारखेपर्यंत ह्या निवडणुका संपू आणि मग कोर्ट त्याच्यावर काय सांगतं किंवा अजून पुढचे काय निर्देश देतं ते 16 तारखेला आपल्याला समजेल। साधारणतः एक शेवटचा प्रश्न, साधारणतः कोर्ट महिना निश्चित करून देऊ शकतं का? जसं मे मध्ये 4 महिने निश्चित करून दिले होते तसं या सुनावणीत कोर्टाकडनं तसे काही स्पष्ट दिशानिर्देश दिले जाऊ शकतात? बघा, स्थानिक स्वराज्य संस्था काही ठिकाणी निवडणुका 5-5 वर्ष लांबलेल्या आहेत। कोर्टाचं मागच्या वेळेस तेच म्हणणं होतं की आता लवकरात लवकर निवडणुका घ्या आणि 95 पासून जे 27% ओबीसी आरक्षण चालू आहे त्याच्या बेसिसवरच घ्या। तर आता कोर्ट नक्की सरकारला विचारेल हे तर नक्की आहे 16 सप्टेंबरला की आतापर्यंत तुम्ही काय केलं, आणि मग कोर्ट त्यांना म्हणूही शकतं की तुम्ही जे आम्ही सांगितलं होतं की 4 महिन्याच्या आत निवडणुका घ्या ते का नाही तुम्ही घेतल्या। मग राज्य सरकार त्यांची बाजू मांडेल आणि मग कोर्ट काय म्हणू शकतं, कोर्ट म्हणेल ठीक आहे, लवकरात लवकर तुम्ही निवडणुका ह्या घ्या आणि राज्य सरकारला काहीतरी वेळ मर्यादा ही कोर्टाला 16 सप्टेंबरला सांगावी लागेल की आम्ही एवढ्या वेळेत ह्या निवडणुका घेऊ। हे ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की 16 सप्टेंबरला होणारी सुनावणी ही महत्त्वाची असणार आहे, कारण या सुनावणीमध्येच राज्य सरकारला सुप्रीम कोर्ट काही स्पष्ट निर्देश देऊ शकतं। कारण 4 महिन्यांचा अवधी कोर्टानं दिलेला होता, तो अवधी पूर्ण झालेला आहे। त्यामुळे राज्य सरकार नेमकं कशा पद्धतीनं भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडतं आणि त्यावरती कोर्ट नेमकं काय दिशानिर्देश देतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।